प्रेक्षक नमस्कार. विघ्नर टाइम्समध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. रणसंग्राम लोकसभा निवडणुकीचा हा विघ्नर टाइम्सचा विशेष कार्यक्रम आहे. विजय आम्हीच होणार असे दोन्ही बाजूंनी दावे केले जातात. राष्ट्रवादी काँग्रेसला या मतदारसंघामध्ये उमेदवार मिळत नसताना शिवसेनेकडचा एक कार्यकर्ता आयात करून त्यांना उमेदवारी दिली. त्यांचं नाव आहे डॉक्टर अमोल कोल्हे. शिवसेनेने चौथ्यांदा या मतदारसंघातून खासदार शिवाजीराव आढळराव यांना उमेदवारी दिलेली आहे. या मतदारसंघामध्ये बदल घडवायचाच असा चंग राष्ट्रवादी काँग्रेसने बांधलेला आहे. तर कोणत्याही परिस्थितीमध्ये या मतदारसंघामध्ये चौकार मारणारच असा चंग शिवसेनेने बांधलेला आहे. कधी नव्हे त्या शिवसेनेच्या अनेक नेत्यांच्या जवळजवळ अर्धा डझन नेत्यांच्या सभा या मतदारसंघामध्ये होत आहेत. मी कोणाला भीक घालत नाही, कोणीही उभा केला तरी मी विजय होणारच असा दावा खासदार शिवाजीराव आढळराव करत असताना एवढ्या सभा का घेतल्या जातात, हाही एक चिंतनाचा प्रश्न आहे. खासदार शिवाजीराव आढळराव यांचं काम नक्कीच चांगलं आहे, मात्र काही प्रश्न प्रलंबित आहेत. आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे तालुका प्रमुख माऊलीजी खंडागळे. हे सगळे प्रश्न, ह्या प्रश्नांची उत्तरे नेमकी काय आहेत, समोरची मंडळी जे आरोप करतायत त्यात कितपत तथ्य आहे हे जाणून घेण्याचा आपला प्रयत्न आहे. खंडागळे साहेब, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. माऊलीजी, या मतदारसंघामध्ये खासदार शिवाजीराव आढळराव यांना चौथ्यांदा उमेदवारी दिलेली आहे. त्यांचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याच पक्षाच्या एका कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन आपल्या पुढे कडवी झुंज दिलेली आहे. आपण काय सांगाल? प्रथमतः आपले आभार की माझी भूमिका आपण शिवसेना तालुका प्रमुख म्हणून जाणून घेत आहे. खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी मागच्या 3 टर्ममध्ये म्हणजे 15 वर्षामध्ये सलग लोकसंपर्क आणि विकास कामं केलेली आहेत. त्याच्यामुळं खासदार आढळरावांना पाडणं इतकं सोपं नाही किंवा अशक्य आहे हे आदरणीय पवार साहेबांनी ओळखलं, आदरणीय अजित पवारांनी ओळखलं आणि म्हणून त्यांनी इथून पाय घेतला. खासदार आढळराव पाटील हे विजयाचा चौकार मारणार आणि मारणार. 100% खासदार आढळराव पाटील विजय होणार, त्याबाबत आमच्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही. तुम्ही जर असं म्हणताय की परिवर्तन होणार नाही, बदल होणार नाही, ज्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची इतकी वर्ष सत्ता होती त्यांनाही जनतेने पायउतार केलं. दादांचं काम एवढं चांगलं आहे तर एवढे नेत्यांच्या सभा या मतदारसंघामध्ये घेण्याची गरज काय? साहेब, कसं आहे, प्रचार यंत्रणा आहे, प्रचार हा केलाच पाहिजे आणि समोरच्यांची नीती एक आहे, खोटं बोल पण रेटून बोल. प्रत्येक ठिकाणी ते जातात आणि खासदार आढळरावांनी काय काम केलं हे सांगा म्हणतात. दुर्दैवाची गोष्ट असेल, एखाद्या गावात गेल्यानंतर ते ज्या सभामंडपात बसलेले असतात तो सभामंडप देखील खासदार साहेबांनी दिलेला असतो आणि ते वरती म्हणतायत की खासदार आढळरावांचं कामदार. ज्या गावात ते ज्या रस्त्याने जातात तो रस्ता हा खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रयत्नाने किंवा त्यांच्या माध्यमातून झालेला असतो आणि ते म्हणतात की खासदार आढळराव पाटलांनी केलेलं काम सांगा. खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची नीती आहे आणि त्यामुळं लोकांपर्यंत खरं पोहोचलं पाहिजे. त्याकरता हा प्रचाराचा एक भाग म्हणून, स्ट्रॅटेजी म्हणून साहेब तुम्ही आज म्हणताय, मी तर सांगेल की आदरणीय पवार साहेब हे एका लोकसभा मतदारसंघात एकच बैठक किंवा सभा घेत होते, पण आज पवार साहेब माझ्या माहितीप्रमाणे 4-2 गावात किंवा बारामती लोकसभा मतदारसंघात तर प्रत्येक गावात पवार साहेब जात आहेत, अजित पवार साहेब जातात आणि सभा घेतात. तो प्रचाराचा भाग आहे, रणनीतीचा भाग आहे. त्याच्यामुळं आमचे नेते खासदार आढळराव पाटील यांच्यासाठी प्रचाराच्या सभा घेत आहेत. त्याच्यामध्ये काही वावगं किंवा काही वेगळेपण आहे असं मला जाणवत नाही. तुम्ही मगाशी म्हणालात की कधी कधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंडळी ज्या शेडमध्ये सभा घेतात ते शेड खासदार शिवाजीराव आढळराव यांनीच बांधलेलं असं तुमचं म्हणणं खरं आहे. उद्या ते असं पण म्हणू शकतात, शेड तुम्ही ज्या निधीतनं बांधलं ते करायचे पैसे आमचे पण आहेत. हा, असं जर तुम्ही म्हणणार असाल तर प्रत्येक खासदार, आमदार किंवा जिल्हा परिषद सदस्य ही जी विकास कामं देतात ते त्यांच्या घरच्या पैशातून देत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने देखील आतापर्यंत केलेली विकास कामं ही तुमच्या आमच्या कर रूपातून जो निधी गोळा झाला सरकारच्या तिजोरीत गेला त्याच्याच माध्यमातून विकास कामं केली जातात. राष्ट्रवादी काँग्रेस हे काय आपल्या स्वतःच्या खिशातून पैसे टाकत नाही, जनतेच्या कर रूपाने मिळालेल्या रकमेच्या माध्यमातून, निधीच्या माध्यमातूनच विकास कामं केली. खंडाळे साहेब, माझा प्रश्न यासाठी आहे, लोकसभेमध्ये जो प्रतिनिधी आपण पाठवणार आहोत त्यांच्यावर फार मोठी जोखीम आहे. सध्या जो प्रचार होतोय हा टाइमपास प्रचार होतोय असं वाटत नाही? 100% साहेब, मी त्याच मुद्द्याकडे आपण तुम्ही मला नेलं. मुळात ही निवडणूक ही लोकसभेची आहे, ही ग्रामपंचायतची, नगर परिषदेची किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक नाही, ही लोकसभेची निवडणूक आहे. ठीक आहे, तुमचा उमेदवार कोण आहे, काय करतो याच्याशी आम्हाला काही घेणं नाही, परंतु लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रचाराचे मुद्दे किंवा आरोप प्रत्यारोप होताना देखील तेच मुद्दे हवेत. केंद्राने, लोकसभेच्या खासदाराने
काय कामं केली पाहिजेत हे मुळात लोकांना त्याच्यापासून परावृत्त किंवा दुसरीकडे कुठंतरी नेण्याचं काम आहे. म्हणजे खासदारांवर ते जे आरोप केले जात आहेत तर ते जे आरोप आहेत ते सगळे लोकांना मूळ मुद्द्यापासून, विकासाच्या मुद्द्यापासून भरकटवण्याचा या सगळ्या मंडळींचा प्रयत्न आहे. मुळात खासदारांनी जी कामं केली आहेत आपल्या पुढे ती आहेत. रेल्वेचा प्रकल्प असेल, पुणा नाशिक हायवे असेल, हे सगळे प्रकल्प जे केंद्राच्या अखत्यारीत येतात ते प्रकल्प, त्याच्यासाठी दादांनी खूप अशी मेहनत घेतली. स्वतः मी त्याचा साक्षीदार आहे आणि त्याच्यामुळं नको त्या आरोपात दादांना गुंतवून ठेवण्याचं काम किंवा ते त्यांची खरं तर मला मी म्हणेल की बुद्धीची कीव करावी. जे प्रकल्प केंद्राचे त्याच्यासाठी दादा आग्रही आहेत आणि ते पूर्णत्वाला नेण्याचं काम दादांनी चालवलेलं. त्याच्यामुळं मला वाटतं की प्रचाराची त्यांची जी स्ट्रॅटेजी आहे, खाली जाऊन काम करणं, म्हणजे प्रचार करणं, चुकीच्या मुद्द्यांवरती प्रचार करणं चुकीचे असं मला वाटतं. या प्रचारादरम्यान सोशल मीडियाचा अनावश्यकपणे वापर केला जातो. चुकीच्या गोष्टी जनतेपर्यंत मांडल्या जातात. एखाद्या गोष्टीची खातरजमा न करताही कार्यकर्ता तो मेसेज पुढे पाठवतो. याचा जनतेवर परिणाम पण होतो. अशा प्रकारे प्रचार करणं, चुकीच्या पद्धतीनं लोकांना गाईडलाईन करणं कितपत योग्य, काय करायला हवं? मी तुम्हाला सांगतो साहेब, सोशल मीडिया हे राजकारणासाठी दुधारी शस्त्र आहे आणि त्याचा खूप चुकीच्या पद्धतीने वापर होतो, याच्याशी मी 100% सहमत आहे. कालचंच उदाहरण सांगतो. आदरणीय खासदार साहेब माझ्या स्वतःच्या गावामध्ये, मांजरवाडीमध्ये गाव भेट दौऱ्याच्या निमित्तानं आले. साधारणतः तिथे फार नाही, मांजरवाडी गाव छोटंच आहे. 250 ते 300 स्थानिक ग्रामस्थ होते. तुम्हाला फोटोमध्ये देखील दिसेल, बाहेरच्या गावचा एकही माणूस नाही. 250 ते 300 ग्रामस्थ खासदार आढळरावांच्या स्वागताला आणि त्या सभेला आहे. आणि राष्ट्रवादीच्या कुणीतरी कार्यकर्त्याने तो हे टाकला आणि माऊली खंडागळ्यांच्या गावामध्ये सभेला तुफान गर्दी, असं थोडं विडंबनात पटरलं. साहेब, सोशल मीडियामध्ये माणसाची बदनामी करू नये ही माझी विनंती आहे. बदनामी करण्याचं काम कुणी करायला नको असं माझी विनंती आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आदरणीय खासदारांनी केलेली विकास कामं तुम्ही लोकांपर्यंत निश्चित न्या, परंतु जे केलं तेच केलं म्हणा, तुम्ही देखील जे केलं ते केलं म्हणा, परंतु दुसऱ्याची कामं आपल्या नावावर लाटायची किंबहुना जे आपण केलंच नाही, खासदारांवरती नको ते आरोप करायचे, म्हणजे दोन्ही बाजूने हे करू नये असं माझं व्यक्तिगत मत आहे. सोशल मीडियाचा अनावश्यक अतिरेकी वापर सगळ्यांनी टाळला पाहिजे. जे वास्तव ते जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कुठेतरी सभा सुरू होण्याच्या अगोदर सभेला लोक जमत असतात, मग त्यावेळेला कमीच लोक असणार साहेब आणि मग तोच फोटो टाकायचा आणि गर्दी नाही, हे सगळे प्रकार 100% चुकीचे आहेत असं मला वाटतं. या निवडणुकीमध्ये चर्चा व्हायला पाहिजे, जनतेला कन्व्हिन्स केलं पाहिजे ते विकासाच्या मुद्द्यावर. मात्र अशा प्रकारे प्रचार होताना दिसत नाही. जनतेला चुकीच्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न होतोय. हे कितपत योग्य आणि काय व्हायला पाहिजे? 100% तुम्ही म्हणता त्याच्याशी मी सहमत आहे. प्रचारामध्ये विकासाचे मुद्दे हवे. प्रचार हा विकासावर झाला पाहिजे. तुम्ही काय केलंय हे तुम्ही सांगा, हे म्हणणं ठीक आहे. तुम्ही हे का केलं नाही, ते का केलं नाही हे विचारा, परंतु ते मूळ मुद्दे बाजूला ठेवून नको त्या गोष्टी प्रचारामध्ये पुढे येत आहेत. मी उदाहरणार्थ सांगेन की आदरणीय खासदार साहेबांच्या बाबतीमध्ये 2-3 आरोप होतात आणि त्याच्याशिवाय त्यांच्याकडे प्रचाराला मला वाटतं मटेरियल देखील नाही. बैलगाड्याची शर्यत असेल, पुणा नाशिक महामार्ग असेल, रेल्वेचा प्रकल्प असेल, या संदर्भात आरोप चुकीचे काय? 100% चुकीचे आरोप आहेत साहेब. मी तुम्हाला सांगेन, बघा आपल्या सगळ्यांना जाणीव आहे, पुणे नाशिक मार्ग महामार्ग व्हावा, चौपदरीकरण व्हावं, नाशिक फाट्यापासून चाकणपर्यंत 6पदरीकरण व्हावं, याच्याकरता स्वतः खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर खूप प्रयत्न केले. त्याला यश आलं. पुणे नाशिक हायवे खेडपर्यंत जो झालेला होता, त्याच्यानंतर 14 साली खेड-सिन्नर या रस्त्याच्या, महामार्गाच्या रस्त्याला खासदारांनी मंजुरी मिळवली. तो रस्ता पूर्णत्वाला गेलाय. थोडंसं काम राहिलेलं आहे आणि याच्यातल्या तांत्रिक अडचणी आपल्या सगळ्यांच्या पुढे. लोकांना त्रास होतो हे तर वास्तव आहे. 100% ना, आम्ही त्याच्याशी सहमत आहोत. लोकांना त्रास मग आपण असं सांगतो की हा ट्रॅफिकचा प्रश्न फक्त पुणे नाशिक महामार्गावर असं नाही, इतर ठिकाणी पण आहे. तुमच्या म्हणण्यात तथ्य पण आहे, पण आज लोकांना त्रास होतोय. 100% होतो. मी तुम्हाला तेच सांगतोय की हा फक्त पुणे नाशिक रस्त्यावरचा ट्रॅफिकचा प्रश्न नाही. तो प्रश्न सुप्रियाताई सुळे ज्या विभागाचं नेतृत्व करतात त्या विभागात देखील आहे. हिंजवडीमध्ये जर आपण गेलात साहेब तर 1-1, 2-2 तास एका ठिकाणी तुम्हाला उभं राहावं लागतं. मी कुणाला बोट दाखवून त्यांना दोष देत नाही, आपलं झाकत नाही. ही परिस्थिती काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने केलेल्या पापाची ही फळ आहे. साधं उदाहरण सांगेल तुम्हाला. पुणे नाशिक महामार्ग ज्या वेळेला झाला त्यावेळेला चाकणमधले जे 2 छोटे छोटे ब्रिज केलेत, काय गरज होती का त्या ब्रिजची? एकच फ्लायओव्हर जर पाठीमागून उचलला असता त्या काय पंपापासून आणि सरळ पुढे जर आणला असता तर आज ट्रॅफिक जे चाकणमध्ये होते ते झालं नसतं साहेब. हा दोष कुणाला देणार तुम्ही?
त्यावेळच्या सरकारने केलेली चूक आहे. म्हणजे आज ती भोगायला कोणाला लागते? कॉमन मॅनला भोगायला लागते, सामान्य नागरिकाला भोगायला लागते. याच्या चुका केलेल्या आहेत. खरं तर त्यांच्याजवळ व्हिजन नव्हतं. काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने व्हिजन नव्हतं की काय करायला पाहिजे. 10, 20, 50 वर्षाचं पुढचं व्हिजन ठेवून करायला पाहिजे होतं. आज आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली नितीन गडकरी साहेब असतील किंवा खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील असतील, पुढच्या 5-5 वर्षाचा ट्रॅफिक डेन्सिटी म्हणजे ट्रॅफिकच्या घनतेचा विचार करून रस्ता किती रुंद पाहिजे, तो कसा पाहिजे, त्याच्यावरती काय सुविधा पाहिजे याचा विचार करून कुठं कुठं फ्लायओव्हर पाहिजे या सगळ्याचा विचार करून करताय. साहेब ज्या वेळेला नाशिक फाट्यावरून खेडपर्यंतचा रस्ता झाला त्याच वेळेला जर स्पाईन रोड असेल, भोसरीचा फ्लायओव्हर तो नंतर झाला, समजा हे जर फ्लायओव्हर जिथं जिथं गरजेचे होते तिथं जर त्याच वेळेला ते फ्लायओव्हर झाले असते तर आजचं ट्रॅफिक साहेब झालं नसतं. परंतु हा त्यांचा दोष आहे, त्यांच्या दूरदृष्टीचा दोष आहे का त्यावेळेला त्यांनी ही कामं केली नाहीत किंवा नियोजनामध्ये त्याचा अभाव दिसला म्हणून आजचं हे ट्रॅफिक आहे. चाकणचा जो पूल झाला तो चुकीचा, बरोबर संबंधित डिपार्टमेंट पाहिल. बाकीची जी बाहेरवळणाची कामं शिल्लक आहेत ती कामं मार्गी लागली नाही. 5 वर्ष झाले हा प्रश्न सुटला नाही. ही जबाबदारी आपली असं वाटत नाही? साहेब 100% तुम्ही म्हणता त्याच्याशी मी सहमत आहे. पण ती कामं का रखडली? साधं लॉजिक आहे. एक जिल्हा परिषद सदस्य तुमच्या गावातल्या एखाद्या इमारतीसाठी निधी देतो. समजा मी स्वतः एक जिल्हा परिषद सदस्य असताना एक निधी दिला, एका गावामध्ये निधी दिला, 10 लाख रुपयाचा तो इमारतीचा निधी होता. तर त्या गावामध्ये जागेचे प्रॉब्लेम होते. त्या ग्रामपंचायतचा स्थानिक ग्रामस्थांचा जागेचा प्रॉब्लेम असल्या कारणानं त्यांनी ती इमारतीला उशीर झाला. हा दोष का त्या सदस्याचा आहे का? त्या स्थानिक ग्रामस्थांची जबाबदारी होती किंवा ही तांत्रिक अडचण आली. त्याचप्रमाणे रस्त्याच्या कामामध्ये शासकीय यंत्रणा करते काय? सांगतो तुम्हाला, शासकीय यंत्रणा त्यांचं काम करते. लोकांना त्यांचं कॉम्पेन्सेशन देण्यासाठी जमिनी आपल्या जमिनी जात आहेत. लोकांना विकासही हवा आहे, परंतु विकास हवा असताना त्यांच्या जाणाऱ्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा ही भावना शेतकऱ्यांची असणं गैर आहे असं मला वाटत नाही. मी देखील एक शेतकरी. माझी जर जमीन जाते, माझं जर भविष्यातलं आधार जातोय तर मला त्या जमिनीचा चांगला मोबदला मिळाला पाहिजे यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केले. आणि साहेब मी अभिमानाने सांगेल की नारायणगावमध्ये जे आंदोलन झालं त्याच्यामुळं आमच्या नारायणगावच्या शेतकऱ्यांना सगळ्यात चांगली नुकसान भरपाई मिळाली. आणि या सगळ्यामध्ये काळ गेला साहेब. आंदोलनं होत राहिली, कम्युनिकेशन लोकांचं आणि अधिकाऱ्यांचं मिटिंगा होत असताना त्याच्यामध्ये वेळ गेला. हे सगळा वेळ गेल्यानंतर ज्या कॉन्ट्रॅक्टरला त्याला टाइम बॉन्ड आहे साहेब, त्या टाइम बॉन्डमध्ये ते काम पूर्ण झालं नाही. जमीन ताब्यात योग्य वेळ म्हणजे कालावधीत आली नाही. त्याच्यामुळे त्याचं काम रखडलं, त्याची मशिनरी थांबून राहिली. हे कुणीही सांगेल की त्याचं काम थांबून राहिल्यामुळे, युनिट थांबून राहिल्यामुळे त्याचं खूप मोठं नुकसान झालं. भविष्यातल्या काळामध्ये ती कंपनी तोट्यामध्ये गेली, तिचं दिवाळं वाजलं आणि त्या कंपनीने हे काम सोडून दिलं. याच्यामध्ये मला वाटतं खासदारांचा काही दोष आहे. तरी देखील स्वतः खासदार साहेबांनी ही 2 कामं, खेडचा घाट आणि नारायणगाव बायपास, एकूण जे कॉन्ट्रॅक्ट त्याचं होतं त्याच्यातून ही 2 कामं बाहेर काढून म्हणजे ज्याला डिस्कोप म्हटलं जातं, ही 2 कामं स्पेशल परवानगीनं केंद्र सरकारच्या माननीय नितीन गडकरी साहेबांच्या परवानगीनं ती कामं 2 बाजूला काढून त्याच्यावरती खासदार साहेबांनी 90 कोटीचा निधी आणला आणि आज ती कामं सुरू आहे. खेड घाटातलं काम सुरू आहे, नारायणगावचं काम देखील आता सुरू झाले. लवकरात लवकर ते दोन्ही रस्ते बाजूने मोकळे होतील किंवा रहदारीला ते रस्ते उपयोगात येतील असं मला वाटतं. माझ्यासमोर कोणी उमेदवार द्या, मला फरक पडणार नाही अशी गर्जना खासदार शिवाजी आढळराव यांनी केली. कदाचित आढळराव साहेबांना घाबरूनच अजित पवारांनी उमेदवारी घेतली नाही, वळसे पाटलांनी घेतली नाही, बांदल साहेबांचं नाव मागे पडलं, इतरांची विलास लांडे साहेबांचे नाव मागे पडले. नंतर मात्र कोल्हे साहेबांचा प्रवेश शिवसेनेमध्ये करून त्यांना उमेदवारी दिलेली आहे. हा जो सामना होतोय म्हणजे नेता विरुद्ध अभिनेता, या सामन्याकडे तुम्ही कसं बघता? पहिली गोष्ट म्हणजे दादांनी ही गर्जना, तुम्ही जे म्हणाले गर्जना, ही गर्जना नाही. दादांना कॉन्फिडन्स आहे. जनतेच्या मनामध्ये घराघरामध्ये दादा इतके पोचले मागच्या 15 वर्षामध्ये. मला वाटतं पूर्वीचा खेड लोकसभा मतदारसंघ आणि आताचा शिरूर लोकसभा मतदारसंघ, या शिरूर लोकसभा मतदारसंघ आणि खेड लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक एक गाव असं नाही की जिथं खासदार साहेब गेलेले नाहीत. म्हणजे प्रत्येक गावामध्ये कितीतरी वेळा खासदार साहेब विकास कामाच्या माध्यमातून असेल, लोकांच्या संपर्काच्या माध्यमातून असेल, गाव भेट दौऱ्याच्या माध्यमातून असेल दादा गेले. आणि म्हणून लोकांच्या मनामध्ये काय हे दादांनी हेरले. लोकांच्या मनात दादा आहे म्हणून दादांना आत्मविश्वास आहे की मी कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडून येणार. दादांनाच नाही तर आम्हा कार्यकर्त्यांना देखील 100% आत्मविश्वास आहे. तुम्ही सांगितलं की दादांच्या या सगळ्या आत्मविश्वासाला बघून भले भले नेते गेले. आम्ही त्याच्याबद्दल मी बोलणं योग्य नाही. ते गेले, त्यांनी काय सर्वेक्षण केलं असेल त्यांचं त्यांना माहीत. पण एक बाकी निश्चित आहे की ही जी मंडळी तुम्ही नावं घेतली मोठी मंडळी आहे
आणि ही मंडळी ज्या अर्थी इथून ते पाय उतार झाले किंवा इथून हा मतदारसंघ सोडून दुसरीकडे गेले, त्या मंडळींना खात्री आली की या मतदारसंघामध्ये खासदार शिवाजी आढळरावांचं पारडं जड आहे आणि मग अशा खासदारांपुढे आपण स्वतः उभं राहून आपली नाचक्की करून घेण्यापेक्षा आपण उभं न राहिलेलं. विषय अमोल कोल्हेंचा. डॉक्टर अमोल कोल्हे हे जुन्नरचे भूमिपुत्र आहेत. एक अभिनेता संभाजी महाराज, शिवाजी महाराज जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं, त्याबद्दल आम्हाला त्यांचा आदर आहे. आदर या करता की छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराज त्यांनी तिथे नेले, परंतु त्या प्रतिमेचा जर ते या राजकारणासाठी उपयोग करणार असतील तर ते व्यक्तिशः मला आणि जनतेला देखील मान्य नाही. अशाच भूमिका सन्माननीय चंद्रकांत, सूर्यकांतजी, काशीनाथ, डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांनी देखील केल्या, परंतु त्यांनी कुठेही त्या भूमिकांचा गैरफायदा घेण्याचं काम केलं नाही. मी म्हणेन की त्यांनी हे सगळं काम करत असताना, ही भूमिका बजावत असताना शिवसेनेमध्ये मागचे ते मला वाटतं 4.5-5 वर्ष होते, परंतु 4.5-5 वर्षामध्ये त्यांच्याकडे एक जबाबदारीचं पद असताना देखील त्यांनी काय पद्धतीची कामं केलीत हे आपल्याला माहिती आहे, परंतु कोणतेही काम त्यांनी केलं नाही. आज मला माहीत नाही परंतु ते कशासाठी राजकारणात आले आपल्याला माहीत नाही, परंतु ते जे करतायत त्यांना लक लाभ. पण जनता ही 100% खासदार आढळरावांच्या सोबतीला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या विरोधामध्ये तगडा उमेदवार मिळत नव्हता, ही वस्तुस्थिती आहे. डॉक्टर अमोल कोल्हेंना त्यांनी उमेदवारी दिली हे वास्तव आहे. जुन्नरचे मनसेचे आमदार शरददादा सोनवणे शिवसेनेमध्ये डेरे दाखल झालेले आहेत. त्यांचा ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला कितपत फायदा होईल? 100% फायदा होईल साहेब. बघा, मागच्या वेळेला या तालुक्यामध्ये आमदार नसताना देखील या तालुक्याने खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांना 93,000पेक्षा अधिकची मतं दिलेली आहेत. मागच्या वेळेचे उमेदवार हे आंबेगाव तालुक्यातले होते, सन्माननीय देवदत्तजी निकम. परंतु देवदत्तजी निकम यांचे या तालुक्यात असलेले संबंध हे डॉक्टर अमोल कोल्हेंपेक्षा कितीतरी पटीने अधिकचे आहेत. त्याच्यामुळे मला खात्री आहे आमदार शरददादा सोनवणे हे शिवसेनेत आलेले आहेत. त्यांनी मागच्या 4.5 वर्षामध्ये शिवसेना भाजप युतीच्या सरकारच्या माध्यमातून ते इथं आमदार राहिलेले आहेत आणि त्यांनी जी विकास कामं केलेली आहेत, खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी जी विकास कामं केलेली आहेत, सन्माननीय आशाताई बुचके असतील, देवराम शेटलांडे असतील, आमचे गुलाब शेठ पारखे असतील, आमचे सभापतीताई असतील, जुन्नर नगर परिषदेचे आमचे नगराध्यक्ष आहेत, या सगळ्यांनी केलेली विकास कामं याचा फायदा निश्चितपणाने या निवडणुकीत आम्हाला होणार. जनतेपर्यंत ही विकास कामं गेलेली आहे आणि मागच्या वेळेपेक्षा या वेळेला आदरणीय खासदार साहेबांना या तालुक्यातून 1 लाखापेक्षा अधिकचं मतदान होईल याची मला खात्री आहे. डॉक्टर अमोल कोल्हे आणि खासदार शिवाजीराव आढळराव यांचा जो सामना होतोय, राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार मिळत नव्हता हे जर आपण म्हणत असलो तर त्यांना आज उमेदवार मिळालेला आहे, लढत होते. खासदार शिवाजीराव आढळराव यांची या निवडणुकीमध्ये प्रचार करताना किंवा जनतेपर्यंत जाताना दमछाक होते असं वाटत नाही? 100% चुकीचं आहे. मुळात पहिली गोष्ट अशी, दमछाक खासदारांची होत नाही, डॉक्टर अमोल कोल्हेंची होती. त्याचं कारण असे, खासदार आढळराव पाटील हे गेले 15 वर्ष लोकांमध्येच आहेत. त्यांची दमछाक व्हायचं कारणच नाही. ते प्रत्येक गावात या पूर्व काळात गेलेले आहेत. फक्त एकच विषय असतो की निवडणुकीच्या काळामध्ये लोकांची अपेक्षा असते की उमेदवारांनी आमच्यापर्यंत आलं पाहिजे, आमच्या गावात आलं पाहिजे, ही भूमिका असते. मग आज त्यांना जो प्रतिसाद मिळतोय त्यांच्या सभांना, हा चुकीचा आहे असं म्हणायचं? कोणाच्या सभांना? डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या ज्या कोपरा सभा होत आहेत तितकाच किंवा त्याच्यापेक्षा अधिकचा प्रतिसाद हा खासदार शिवाजीराव आढळराव पाटील. दादांचं 15 वर्ष काम चांगले, लोक गर्दी करणारच ऑफकोर्स ना. अमोल कोल्हेंच्या सभा नाही अमोल कोल्हे अभिनेते साहेब, अभिनेत्याला बघायला जनता येतेच हो. तुम्ही त्यांच्या पहिल्या सभा बघा, पहिला राऊंड बघा, दुसरा राऊंड बघा. परवाच तुम्ही पाहिलं असेल की खेड तालुक्यातल्या शिवे गावामध्ये किती लोक होती. हे घडतच आहे. ते अभिनेता म्हणून लोक त्यांना बघायला येतात. बघा तुम्ही एखादा स्टार आपण जर एखाद्या कार्यक्रमाला आणला, आमंत्रण नसलं तरी लोक जातात, बघण्यासाठी लोक येणारच आहेत. ते अभिनेते आहेत त्याच्यामुळे बघण्यासाठी लोक येणार. त्याच्यामध्ये मला वाटत नाही असं खास. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतून ते निर्माते आहेत, कलाकार आहेत, अतिशय चांगलं काम करतात. ह्या निवडणुकीमध्ये त्या संभाजी मालिकेचा कुठंतरी ते उपयोग करून घेतात असं वाटत नाही? साहेब आता ते मान्य करत नाहीत, परंतु मला खात्री आहे किंवा आपल्या सगळ्यांना जाणीव आहे की त्या मालिकेचा 100% आज काल परवा कुठेतरी त्यांची एक भाषणामध्ये ते स्वतः बोलले की तुम्ही 29 तारखेला राज्याभिषेक करा. खरं तर ही भाषा अयोग्य आहे असं मला वाटतं. तुम्ही त्या मालिकेचा आधार घेऊन माझा 29 तारखेला राज्याभिषेक करा हे असं म्हणणं कितपत योग्य आहे? साहेब तुम्हाला स्पष्ट सांगेल, सन्माननीय डॉक्टर अमोल कोल्हे ज्या वेळेला उमेदवार नव्हते त्यावेळेला ही मालिका बघणाऱ्यांची संख्या आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी घेतली त्यानंतर मालिका बघणाऱ्यांच्या संख्येमध्ये खूप घट झाली आहे.
मी तुम्हाला स्पष्ट सांगेन, तुम्ही जरा गावागावात किंवा सामान्य माणसांना विचारा, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन राजे म्हणून होता. कधी होता? ते निवडणुकीच्या रणांगणात नव्हते तेव्हा. आज त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदललेला आहे. लोकांना आता म्हणजे त्यांच्याबरोबर उलटी संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांकडे किंवा त्या मालिकेकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला आणि घराघरामध्ये जी मालिका त्या वेळेमध्ये लोक आतुरतेने वाट पाहायची 9 वाजण्याची, आज तशी परिस्थिती नाही. लोक ती मालिका बघायची कितीतरी लोकांनी बंद पण केलेली आहे. त्याच्यामुळं उलट तुम्ही जे म्हणताय त्याचा बेनिफिट, माझं म्हणणं आहे की उलट तो तोटा होतोय त्यांना. राजांचं नाव वापरून ते ज्या पद्धतीनं करतायत तर त्याचा तोटा त्यांना निश्चितपणे झाल्याशिवाय राहणार नाही, ही मला खात्री आहे. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांनाच आदरणीय आहेत. डॉक्टर अमोल कोल्हे यांनाही संभाजी छत्रपती महाराजांबद्दल प्रचंड आदर आहे असं ते सांगतायत. पन्हाळगडावर त्यांनी जे चित्रीकरण केलं, वास्तविक त्यावेळेस ते कुठल्याही पक्षात होते काय हा भाग वेगळा, अशा प्रकारचं चित्रीकरण करताना आपण गड बदलायला हवा किंवा इतर ठिकाणी चित्रीकरण करायला हवं असं त्यांना कधी वाटलं नाही. आज मात्र ते असं म्हणतायत की माझ्याबद्दल शिवसेनेचे नेते कार्यकर्ते चुकीचा आरोप करतात. त्यांचं हे म्हणणं कितपत योग्य? त्यांचं हे म्हणणं माझ्या मते 100% चुकीचं आहे. साहेब, तुम्ही कलाकार आहात, कलाकाराला कोणती भूमिका करायची हा त्याचा विषय आहे. त्यांनी कोणती भूमिका करावी याच्याशी आम्हाला काही मतलब नाही किंवा त्यांना ती लक लाव, परंतु मी कोणती भूमिका आणि कुठे करावी. तुम्ही आज म्हणताय, एकीकडे म्हणताय की शिवनेरी हे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित झालं पाहिजे. अरे पण तो पन्हाळगड हा पूर्वीच राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित झालेला आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही अश्लील गाण्याचं चित्रीकरण करता. थोडं तरी आपल्याला काही वाटलं पाहिजे. तिथं त्यांनी ती भूमिका नाकारायलाच पाहिजे होती. अभिनेता म्हणून तुम्ही तुमची भूमिका ठीक आहे, पण तशा प्रकारचं गाणं त्या पन्हाळ्यावरती होणं त्याचा मी जाहीरपणाने निषेध करतो. पन्हाळगड हे ऑलरेडी राष्ट्रीय स्मारक झाले. ऑलरेडी राष्ट्रीय स्मारक असलेल्या एका ठिकाणी, एका गडावरती तुम्ही अशा प्रकारचं गाणं चित्रित करता म्हणजे खरं तर तुम्हाला मनाला जनाची नाही मनाची तरी वाटायला पाहिजे. आणि दुसरीकडे तुम्ही म्हणताय की शिवनेरी राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे. याच्याच करता का अशा प्रकारची गाणी शूट करायला ही स्मारक झाली पाहिजेत का? म्हणजे करणी आणि कथनी याच्यामध्ये फरक आहे. 100% त्यांच्या कैनी कथनीमध्ये खूप बदल आहे. 100% बदल आहे, त्यांच्यामध्ये फरक आहे. त्यांनी ते गाणं नाकारायला पाहिजे होतं. ही माझी स्वतःची शिवभक्त म्हणून, शंभू भक्त म्हणून माझी भूमिका आहे. अशा प्रकारचं गाणं त्या तिथं म्हणजे त्याचा निषेधच आहे. ती निषेधार्ह गोष्ट आहे. 100% चूक केलेली आहे. त्यांनी ते मान्य करावं. खरं तर त्यांनी जाहीरपणाने माफी मागितली. अभिनेता म्हणून तुम्ही कोणती भूमिका करा, आमचं त्याच्याशी दुमत नाही अजिबात. काय आम्ही म्हणूच शकत नाही का तुम्ही ही भूमिका करू नका, पण कोणत्या ठिकाणी करावं याच्या आपण शंभू भक्त आहोत. आपण संभाजी महाराज ज्या छत्रपती शिवरायांनी शंभू राजांची तिथे शेवटची भेट झाली, शंभू राजांची छत्रपती शिवाजी राजांची तिथे पदस्पर्श त्यांनी भेट तिथं वास्तव्य केले, अशा गडावरती तुम्ही अशा प्रकारची गाणी चित्रित करता आणि कशाला मग स्वतःला शंभू भक्त शिवभक्त म्हणताय? 100% त्याचा निषेध आहे. काही मुद्दे जनतेला कळणं गरजेचं आहे. डॉक्टर अमोल कोल्हेंनी शिवसेना पक्ष सोडला, का सोडला हेही जनतेला सांगितलेलं नाही. आज मात्र राष्ट्रवादी काँग्रेसची मंडळी आम्हाला एक चांगला उमेदवार मिळाला अशी टिमकी वाजवत आहे. त्यांच्या एका सक्षम कार्यकर्त्याला उमेदवार देऊ. आज सेनेचा कार्यकर्ता त्या पक्षामध्ये जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसची मंडळी प्रचंड आत्मविश्वास दाखवत आहेत. त्यांचा हा आत्मविश्वास कितपत सक्सेस होईल? तो सक्सेस कधीच होणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने एक मान्य केले की शिवसेना ही कार्यकर्ता निर्माण करणारी फॅक्टरी आहे. अमोल कोल्हे जोपर्यंत शिवसेनेत होते तोपर्यंत त्यांच्याबद्दल खरं तर त्यांनी विश्वास केला, परंतु शिवसेनेतून त्यांना राष्ट्रवादीत घेऊन तिकीट देऊन मला माहीत नाही त्यांनी काय कमवलं. पण मी किंवा ते म्हणणार नाही, परंतु आमचे ते खूप जवळचे स्नेही आहेत. आदरणीय विलास शेठ लांडे असतील, देवदत्तजी निकम असतील, यांच्यासारखी मंडळी ज्यांनी आपले आयुष्य पवार साहेबांच्या सेवेत घालवले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सेवेत घालवले. आणि खरं तर आदरणीय विलास शेठ लांडे यांच्यासारखा एक माणूस, तगडा माणूस, प्रचारामध्ये खूप आघाडी घेतलेली असताना देखील अचानकपणाने त्यांचं तिकीट कापून डॉक्टर कोल्हेंसारख्या नवीन माणसाला घेऊन तिकीट देणं खरं तर ही त्या कार्यकर्त्यांची देखील प्रतारणा आहे. आज तो त्यांचा विषय अर्थात, परंतु अशा माणसाला डावलून एका नवख्या माणसाला तिकीट देणं याची किंमत राष्ट्रवादीला मोठी. डॉक्टर अमोल कोल्हे यांना विजय करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अतिशय निष्ठेने काम करतात. ते करायला हवं. याच्या अगोदर विलास लांडे उभे होते, याच्या अगोदर देवदत्त निकम उभे होते. त्यांच्या वेळेला अशा प्रकारे निष्ठेने काम केलं गेलं नाही असे ते उमेदवारांचे समर्थक म्हणतात. यातली काही मंडळी नाराज आहेत, ते शिवसेनेच्या संपर्कात आहे अशी पण चर्चा होते. आपण काय सांगाल? ही चर्चा कॅमेऱ्यासमोर नको करायला. ते आपल्याला 29 तारखेनंतर निकालाच्या दिवशी ते ऍक्च्युली दिसेल आपल्याला काय परिस्थिती आहे. परंतु मगाशी तुम्ही एक मुद्दा घेतला की डॉक्टर अमोल कोल्हे ज्या पद्धतीने कैनीवर कथनी बदलले त्यांचे,
सुरुवातीला त्यांनी एका खासदाराने मला मालिकेच्या याच्याबद्दल खूप त्यांनी तो उल्लेख वारंवार केला. आदरणीय खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी स्पष्टपणाने म्हणाले की मी पण त्यांनी आढळरावांचं नाव घेतलं पण नव्हतं. अमोल कोल्हे माझ्याकडे आलेले नाहीत, म्हणजे पण सुई दादांकडे गेलेली होती. स्पष्टपणाने ज्या वेळेला आदरणीय खासदार साहेबांनी उल्लेख केला की तसं असेल तर त्यांनी माझं नाव घ्यावं. अमोल कोल्हेंनी कधी खासदार साहेबांचं नाव नाही घेतलं. दुसरं देखील तुम्ही मगाशी म्हणालात की या मालिकेचा ते भावनिक फायदा घेऊ बघतायत राजकारणासाठी. त्याकरता त्यांनी काय सांगितलं होतं की मी माझा फ्लॅट विकला. नंतर हेही सिद्ध झालं की त्यांनी कुठेही फ्लॅट विकला नाही, कुठेही घर विकलं नाही. म्हणजे प्रत्येक मुद्दा हा त्यांच्या बुमरे होऊन अंगावर येतोय आणि त्याचा त्यांना निश्चितपणाने तोटा होतोय. माझी सगळ्यांना विनंती आहे, छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराज हे राजकारणाचं साधन नाही. कृपा करून छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांना राजकारणात आणू नये. आणि काँग्रेस राष्ट्रवादीला देखील आजच खूप छत्रपतींबद्दल प्रेम आहे. साहेब तुम्ही जर बघाल तर साधारणतः 2000 सालापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज हे शिवसेनेची स्थापना झाल्यापासून त्यांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्याची प्रथा आमच्या शिवसेनेमध्ये वंदनीय बाळासाहेबांनी 1966 सालापासून ज्यावेळेला शिवसेनेची स्थापना झाली तेव्हापासून. पण ह्या काँग्रेस राष्ट्रवादीनं कधी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन केलं नाही. उलट त्यांचं ते बेगडी प्रेम 2000 नंतर आज ते छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा तिला पुष्पहार घालण्याचं काम करतात. म्हणजे राजकारणासाठी या पूर्व काळात ते म्हणायचे की राजकारणासाठी शिवसेना शिवाजी महाराजांचा वापर करून घेते. तसं अजिबात नाही. शिवाजी महाराजांच्या नावाने शिवसेना काढली. पहिल्यापासून आजपर्यंत शिवसेनेने सतत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने ही संघटना चालवली. पण तुम्ही जर बारकाईने बघाल तर 2000च्या नंतर काँग्रेस राष्ट्रवादीचे सगळे पुढारी शिवाजी महाराजांचा अर्ध पुतळा ठेवून त्याला पुष्पमालिका अर्पण करतात. म्हणजे तुम्ही तुमच्या राजकीय स्वार्थासाठी तुमची विचारधारा बदलून नंतरच्या काळामध्ये शिवाजी महाराज तुम्हाला प्रिय ठरायला लागले. 2019ला खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या सोबत या शिरूर लोकसभा मतदारसंघातील तब्बल 5 आमदार आहे. 2004, 2009, 2014, 2019ला किती मताधिक्य घेऊन खासदार आढळराव यांचा विजय होईल? बघा, मागच्या वेळेला 2004ला खासदार साहेबांना साधारणतः 20,000च्या आसपासचे मताधिक्य होते. ते नौखे होते. शिवसेनेचं केडर नव्हतं, भाजपचा देखील का इकडे केडर नव्हतं. 2009ला आदरणीय खासदार साहेबांना 1,78,000चं मताधिक्य मिळालं. दादांनी 2004 ते 2009 पर्यंत केलेली विकास कामं, शिवसेना संघटना बांधणी, भाजपची संघटना बांधणी, हे सगळ्याच्या जोरावरती 1,78,000चं मताधिक्य 2009ला मिळालं. 2014ला 10 वर्ष खासदार साहेबांनी केलेली विकास कामं असतील, शिवसेनेच्या इतर लोकप्रतिनिधी केलेली विकास कामं असतील, याच्या जोरावरती 3,03,000 पेक्षा अधिकचं मताधिक्य आदरणीय खासदारांना मिळालं. आणि तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे मागच्या दोन्ही वेळेला मला वाटतं फक्त हडपसरचे आमदार या विभागामध्ये शिवसेनेचे होते. सगळे आमदार हे काँग्रेस राष्ट्रवादीचे होते. आता परिस्थिती उलट आहे. आता 6 विधानसभा मतदारसंघापैकी 5 विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना आणि भाजपचे आमदार आहेत. आणि जो एक विधानसभा मतदारसंघ म्हणजे आंबेगाव तालुका राहतो तो दादांचा होम पिच आहे. ते दादांचं होम पिच आहे, स्वतःचा तालुका आहे. त्यामुळे 6 लोकसभा विधानसभा मतदारसंघामध्ये 6 तालुक्यांमध्ये आदरणीय खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांना 100% मताधिक्य राहणार. आणि आम्हाला खात्री आहे की या वेळेला आदरणीय खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील हे विकास कामांच्या जोरावरती, कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या जोरावरती 4 लाखपेक्षा अधिकच्या मताधिक्याने 100% विजयी. माऊलीजी, शेवटी वास्तव स्वीकारलं पाहिजे. 5-5 आमदार बरोबर असतानाही शिवाजीराव आढळराव यांना प्रत्येक वाडी वस्तीवर 2-2, 3-3 वेळा जावं लागतंय. विविध ठिकाणी कोपरा सभा घ्याव्या लागताय. जनतेला साथ घालावी लागते. कुठंतरी आपण बॅकफुटवर येतोय असं वाटत नाही? नाही, तुम्ही जे म्हणताय, मी तुम्हाला मागाशी सांगितलं की 5-5, 6 आमदार त्यांच्या परीने प्रयत्न करतायत. प्रत्येक जण आपापल्या परीने प्रचार यंत्रणा राबवतोय. शेवटी मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की लोकांची अपेक्षा असते. आता निवडणूक, माझ्या घरचं कार्य आहे, तुमच्या घरचं कार्य, तुम्ही आलं पाहिजे असं लोकांना वाटते. त्याच्यामध्ये लोकांचं वाटणं देखील गैर नाही. आणि निवडणुकीच्या वेळेला प्रचाराच्या निमित्ताने एकदा तरी त्या वाडी वस्तीवर जावं. आणि दादा कुठेही वाडी वस्तीवरती आत्ता वेळेला जात नाही, कारण ऑलरेडी दादा पूर्वीच वाड्या वस्त्यांवरती गेलेले आहेत. मग ते कोणाच्या सुखादुःखात असेल, विकास कामाच्या माध्यमातून असेल. पण आता लोकांची अपेक्षा त्या आमच्या गावात एकदा येऊन जावं याच्यापेक्षा वेगळी काही नाही. आणि ते दादा करतात, मला वाटतं ते देखील त्यांचं चुकीचं नाही. कुठेही मला वाटतं की काही त्रास होत नाही किंवा तुम्ही म्हणता तसं अजिबात नाही. लोकांची अपेक्षा असणं गैर नाही, दादांनी जाणं देखील गैर नाही. मोठ्या मोठ्या गावांमध्ये
आणि बघा, या काळातच निवडणुकीच्या काळात जर तुम्ही गेला नाही तर लोकांना थोडंसं शल्य वाटतं का बाबा निवडणूक असून देखील दादा आमच्याकडे विनंतीला आले नाही, तर ते दादा करतायत आणि ते सगळेच करतायत, ते प्रत्येक जण करतायत. त्याच्यामुळे मला त्याच्यात काही गैर. जुन्नर तालुक्यातला आदिवासी भाग गेले अनेक वर्ष काही समस्यांनी ग्रासलेला आहे. त्याला काही नैसर्गिक कारणं पण आहे. खासदारांचं आमच्याकडे दुर्लक्ष होतंय असा आपल्यावर आरोप होतोय. त्या ठिकाणचे दळणवळणाचा प्रश्न आजही काही अंशी जैसे ते आहे. टॉवर उभे केले, प्रत्यक्षामध्ये ते टॉवर ऍक्टिव्ह झाले नाहीत. तुम्ही काय सांगाल? खरं तर तुम्ही म्हणताय खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पहिल्यांदा प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून सगळ्यात जास्त रस्ते जर कुठे केले असतील तर ते जुन्नर तालुक्यामध्ये गेले. या शिरूर विकास भरारीमध्ये त्याची नोंद देखील आहे. आपल्याला जाणीवपूर्वक सांगेल, लोकांना बोलताना ठीक आहे, लोकांनी बोलावं, त्यांना विरोधच करायचा आहे, विरोध करण्यात त्यांना त्यांचं कामच विरोधाचं आहे. जर त्यांनी दादांवरती आरोप केले नाही त्यांना खातो कोण, त्यांना विचारतो कोण? आदरणीय खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी रस्ते केले म्हणजे विकास झाला. ऐका पुढे. रस्ते केले म्हणजे तुम्ही मागाशी प्रश्न केला की दळणवळणाचा प्रश्न तो आजही भ्रमणध्वनी तिकडे लागत नाही, फोनची तार जोडलेली नाही. 100% मी तुम्हाला सांगतो की मी स्वतः आदरणीय खासदार साहेबांच्या आदेशाने BSNLचे अधिकारी घेऊन आदिवासी विभागाचा दौरा केला. आज केवाडी आणि पिंपरवाडी, सुकाळवेड्याच्या पठारावरचं पिंपरवाडी म्हणून गाव आहे, तिथला टॉवर उभा आहे. केवाडीचा देखील टॉवर उभा राहिला. फक्त आता तो चालू करण्याचा आहे. थोडंसं टेक्निकली काय प्रॉब्लेम आहे त्यांचं. शेवटी साहेब ही 5 वर्ष लागले. नाही, 5 वर्ष नाही, आता तो गेल्या 5-7 महिन्यामध्ये तो उभा राहिलेला आहे. मधल्या काळामध्ये BSNLच्या थोडे प्रॉब्लेम असल्या कारणाने तो उभा राहिला नाही, पण आज ते दोन्ही टॉवर तयार आहेत आणि लवकरात लवकर ते चालू होऊन लोकांमध्ये लोकांची कनेक्टिव्हिटी इतर भागाशी आमचा मावळचा भाग जोडला जातोय. दुसरा प्रश्न राहिला की तुम्ही म्हणताय खासदार आमच्याकडे येत नाही अशी हे करतायत, ते आरोप करतायत. पण खासदार आढळराव पाटील जितक्यांदा तितकं त्या परिसरामध्ये जितक्या वेळेला गेलेले आहेत तितक्या वेळेला यांचे यापूर्वीचे आमदार देखील तिकडे कधी गेलेले नाही. पण खासदार आढळराव हे सतत आणि सतत आदिवासी बांधवाच्या संपर्कात आहेत. आदिवासी बांधव देखील आदरणीय दादांच्या संपर्क आहेत. आमचे त्या विभागाचे नेते आणि आदिवासींचे नेते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, विद्यमान सदस्य सन्माननीय देवराम शेठ लांडे असतील, आमचे दुसरे पंचायत समिती सदस्य काळू शेठ गागरे असतील, पंचायत समिती सदस्य आमचे दिलीप शेठ गांजाळे आणि आमचे सगळे त्या भागातले पक्षाचे प्रतिनिधी हे त्या भागामध्ये संपर्क ठेवून आहेत. मी स्वतः असेल, आशाताई असेल, आम्ही सगळी मंडळी आदिवासी बांधवांच्या प्रत्येक सुखादुःखाच्या कार्यक्रमामध्ये, पक्षाच्या कार्यामध्ये तिथं सतत त्यांच्या संपर्कात आहोत. हे ज्या वल्गना किंवा हे जे आरोप आहेत ते त्यांचं काम आहे, ते त्यांनी केलंच पाहिजे, नाही ते त्यांना कोण विचारणार साहेब. आदिवासी बांधव हा देखील 100% खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मागे आहे. आणि महत्वाचं सांगेल तुम्हाला की या 4.5 वर्षाच्या काळामध्ये आदरणीय आमदार शरददादा सोनवणे यांच्या माध्यमातून आपण कदाचित पाहिलं असेल की जुन्नर पासून आज माणिकदेव मार्गे घाटघर पर्यंत जाणारा तो रस्ता मला वाटतं 10-10.5 कोटी रुपयाचा निधी पडून पहिल्यांदा मनस्टॉप रस्ता तो एकाच वेळेला. नाहीतर काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये 1 किलोमीटर रस्ता व्हायचा, दुसरा किलोमीटरचा मंजूर होऊन आला का पहिला किलोमीटर तुटून जात होता साहेब. परंतु या सरकारनं नरेंद्र मोदी असतील, आमचे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीनजी गडकरी साहेब असतील, मुख्यमंत्री असतील, यांनी एक धोरणात्मक निर्णय घेतला. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आपण तालुक्यात जर बघाल म्हणजे तालुक्यातच नाही राज्यात हे धोरण युतीच्या सरकारने राबवले. एक रस्ता जर घेतला हेड टू टेल म्हणजे तो रस्ता जिथून सुरू होतो तिथून शेवटपर्यंत त्याचा वन स्ट्रोक काम करायचं, एकाच वेळेला काम करायचं. या पूर्व काळामध्ये 60-70 वर्षामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीकडून कधी अशा प्रकारची कामं झाली नाहीत. आज तुम्ही तालुक्यातले दळणवळण बघा, तालुक्यातले रस्ते बघा. आज खासदार साहेब असतील, आमदार साहेब असतील यांच्या माध्यमातून आमचा रांजणगाव ओझर हा जो रस्ता होतोय, दादांनी भारतमाला अंतर्गत बनकर फाट्यापासून जुन्नर घोडेगाव असा एक रस्ता आहे, तो मोठे प्रकल्प आहेत साहेब. त्याच्यामुळं लोकांना विकास दिसतोय. नरेंद्र मोदी साहेबांनी केलेली कामं, केंद्राच्या कितीतरी योजना आहेत, मला वाटतं 300 पेक्षा अधिकच्या योजना आहेत. उज्ज्वला गॅस योजनेमार्फत प्रत्येक गावामध्ये साहेब 25, 30, 50, 100 पर्यंत आमच्या माता भगिनींचे अश्रू पुसण्याचं काम आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी केले. आयुष्यमान भारतच्या योजनेअंतर्गत कितीतरी लोकांना आरोग्याच्या सुविधा देण्याचं काम केलेलं आहे. विम्याच्या माध्यमातून अनेक लोकांना मदत करण्याचं काम केलेलं आहे. खूप साऱ्या केंद्राच्या योजना आजपर्यंत ज्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात झालेल्या आहेत त्या योजना केंद्राने राबवलेल्या आहेत आणि त्या लोकांना पसरी पडतायत असं मला वाटतंय. लोक आज मोदी साहेब केंद्रामध्ये कोणत्याही परिस्थितीत हा देश सुरक्षित ठेवायचा असेल, देशाची ताटमान जर जगामध्ये करायची असेल तर नरेंद्र मोदींच्याच हातात हा देश सुरक्षित आहे याची लोकांमध्ये जाणीव आहे.
इतकंच नाही तर सगळ्या समाजाचे आमचे समाज बांधव, त्याच्यात हिंदू, मुस्लिम, आदिवासी बांधव, हे सगळे बांधव, यांच्या सगळ्यांचं आज ठरलंय की कोणत्याही परिस्थितीमध्ये केंद्रामध्ये मोदींच्या नेतृत्वाखालचं सरकार आलं पाहिजे, राज्यामध्ये मोदींच्या आणि शिवसेना भाजपच्या सरकार आलं पाहिजे आणि या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकांना आपला आणि हवा असा वाटणारा असे जे खासदार आहेत आदरणीय ईश्वरदादा आढळराव पाटील यांनाच निवडून द्यायचे हे लोकांचं ठरलेलं आहे. मनसेचे एकमेव आमदार शरददादा सोनवणे महिन्यापूर्वी आपल्याकडे आले. अगोदर त्यांनी तालुक्यामध्ये जी विकासाची कामं केलीत ती त्यांनी त्यांच्या मार्फत केलीत. तुम्ही असं म्हणाल सेना भाजपचं सरकार होतं, त्यांच्यामुळे हे सगळा लाभ झाला, परंतु त्यांच्या कामाचं श्रेय आज कुठंतरी खासदार शिवाजीराव आढळराव यांना उपयोगाला पडतंय असं वाटत नाही? एक लक्षात घ्या, मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, स्वतः आमदार शरददादा सोनवणे हे देखील सांगताय की ते सरकार साहेब बघा, विरोधच करायचा असता काँग्रेस राष्ट्रवादी सरकार तर एका आमदारला अजिबात कामही नसती देता आली किंवा दिली गेली नसती, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारसारखी या सरकारची मानसिकता नाही. सेना भाजपचे सरकार आहे. सेना भाजपच्या सरकारने एकच, प्रत्येक तालुक्याचा विकास झाला पाहिजे. बघा, हा तालुका साहेब पर्यटन तालुका म्हणून घोषित झाला. शरददादा सोनवणे हे मनसेचे एकमेव आमदार, म्हणजे तसे विरोधातले, परंतु या सरकारनं आमदारांपेक्षा देखील या तालुक्याला महत्व दिलं, प्रत्येक तालुक्याला महत्व दिलं आणि लोकांचा विकास झाला. सरकारने अगोदर गृहीत धरलं होतं शरद सोनवणे पुन्हा शिवसेनेत किंवा भाजपत येतीलच. मला वाटत नाही असं होतं, 100% मला वाटत नाही, पण त्या तालुक्याचा जनतेचा विकास करायचा आहे म्हणून सरकारने तो निधी दिलाय आणि त्याच्यात काय केलंय असं मला वाटत नाही. आणि म्हणून याचं क्रेडिट आमदार शरददादा सोनवणे इथले लोकप्रतिनिधी आहेत त्यांना तर जातच, पण त्याच्या बरोबरीनं ज्या सरकारने ही धोरणं राबवली त्या सरकारला याचं 100% क्रेडिट हे स्वतः शरददादा सोनवणे देखील. एक शेवटचा प्रश्न, आमदार शरददादा सोनवणे शिवसेनेमध्ये आल्यानंतर काही अंशी शिवसेनेमध्ये जुन्नर तालुक्यामध्ये थोडीशी गडबड दिसते, काही मंडळी नाराज पण दिसत आहेत. तुम्ही तालुक्याचे प्रमुख आहात, या आरोपामध्ये किंवा या चर्चेमध्ये कितपत तथ्य? साहेब कसं आहे, मी स्वतः देखील इच्छुक होतो, तो पक्षाच्या हितासाठी घेतलेला एक निर्णय नेत्यांनी घेतला आहे आणि त्यामुळं आम्ही पक्षासोबत आहोत. नाराजी असणं ठीक आहे. आता तुम्ही तो प्रश्न जसं मला शिवसेनेबद्दल आहे तसाच प्रश्न खरं तर राष्ट्रवादीला लागू होता. जी मंडळी गुडघ्याला बांधून बाशिंग बांधून उभी होती, अर्धा प्रचार ज्यांचा संपलेला होता, अचानकपणानं अमोल कोल्हेंना घेतली. ही परिस्थिती शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ही परिस्थिती खूप वाईट आहे. कदाचित त्यांच्या नाराजीचा तुम्हाला फायदा पण होईल. 100% होऊ शकतो. पण तुमच्या नाराजीचा त्यांना फायदा नाही अजिबात होणार नाही. आमचा जो विषय आहे, आम्ही एकत्र बसून आदरणीय आशाताई असतील, माऊली खंडागळे असतील, खासदार साहेब असतील, आमदार साहेब असतील, उद्धवजींनी आम्हा सगळ्यांना सांगितलं की मी सगळ्यांचा विचार केल्याशिवाय राहणार नाही. आपण पक्ष संघटना वाढीसाठी खूप मोठं काम केलंय. मग ताई असतील, माऊली असतील किंवा आमचे खूप ज्येष्ठ मंडळी, खरं तर सगळ्यांची नावं घेता येतील, आमचे सगळे उपतालुका प्रमुख, विभाग प्रमुख, आमची जी मंडळी आहेत त्यांनी संघटना बांधण्यासाठी जुन्नर तालुक्यात खूप काम केलेलं आहे. जुन्नरची संघटना, शिवसेनेची संघटना खूप मजबूत आहे आणि त्याच्यामुळे याचा कुठेही परिणाम होणार नाही. आज तुम्हाला दिसत असेल की तालुक्यातला प्रत्येक आमचा पदाधिकारी अतिशय निष्ठेनं घराघरापर्यंत शिवसेनेचा प्रचार करण्याचं काम करतोय आणि त्याच्यामुळं निश्चितपणानं शरददादा सोनवणे शिवसेनेत आल्यामुळं शिवसेनेचं मताधिक्य या तालुक्यातलं वाढणार, याच्या बाबतीमध्ये माझ्या मनात तिळमात्र देखील शंका नाही. प्रेक्षक आपल्या सोबत होते हे शिवसेनेचे तालुका प्रमुख माऊलीजी खंडागळे. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये चौथ्यांदा खासदार शिवाजीराव आढळराव चौकारा मानणारच असा त्यांचा आत्मविश्वास आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंडळी म्हणतात आम्ही परिवर्तन करणारच. यावेळेस या मतदारसंघामध्ये खासदार शिवाजीराव आढळराव यांची मजबूत पकड आहे. 5 आमदार सोबतीला आहेत. पाहूया 29 तारखेला जनता कोणाच्या सोबत राहते. माऊलीजी, आपण विघ्न टाइम्सशी मनमोकळी चर्चा केलीत, आपल्याला मनापासून धन्यवाद. प्रेक्षक आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्न टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद. जय महाराज.